भगवते रामकृष्णा। ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 20। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। लाभोत प्रभूची पदरजे हृदय कमल उमलो माझे मज निज दर्शनाचे खाजे देवोत कृपाळू रामकृष्ण। तीर्थयात्रा झाली समाप्त नंतर थोड्याच दिवसात हृदय रामाची अकस्मात पत्नी पंचत्व पावली। हृदय मुखर्जीच्या मनात स्मशान वैराग्य झाले उदित तथापि भाविकता किंचित नभती तयाच्या ठिकाणी। राहुनी ठाकुरांच्या सेवेत तयांच्या दिव्य संगतीत कधी कधी त्याच्याही मनात विचार येती पारमार्थिक। कधी वैराग्य विचार येती परी ते येताच मावळती। हृदय रामाची ऐसी स्थिती वैराग्य टिकेना मनामध्ये। रामकृष्ण देवांचे सामर्थ्य अलौकिक असे जाणे यथार्थ म्हणतसे परमार्थ परमार्थ काय कठीण मज लागी। मामा पाशी धरिता धरणे सहज होतील देवदर्शने। आता संसार सुख भोगणे परमार्थ करू वेळ येता। पत्नी तयाची पावता निधन विचार करीतसे तयाचे मन। रामकृष्णांनी केले साधन आपणही तसेच करावे। यज्ञोपवित धोतर सोडून पंचवटीत करीतसे ध्यान करीतसे जगदंबेचे पूजन मन लावुनी पुष्कळ वेळा। रामकृष्ण देवांकडे गेला हृदय घट्ट घेऊनी बसला वदे आध्यात्मिक अनुभव मजला प्राप्त करूनी द्या सर्वही। रामकृष्ण देती उत्तर केवळ माझी तू सेवा कर। तुझला आणिक साधना इतर जरूर नसे रे करण्याची। होता उभयता समाधिमग्न आपुली काळजी घेईल कोण। चालले तेच योग्य जाण हट्ट सोडूनी दे आता। परंतु हट्ट सोडिना हृदय
ठाकुर वदती करू मी काय, आई इच्छिते तैसेच होय, सर्व काही या जगतात. मजला तिनेच बुद्धी दिधली, आणिक ऐसी अवस्था केली, तशीच इच्छा करील काली, तर तुझ देल अनुभवती. काही दिवस लोटता यास, बसता ध्यान करावयास, अद्भुत दर्शने हृदय रामास, होऊ लागली कधी कधी. अर्धबाह्य दशा होतसे प्राप्त, बाबास बोलला मथुरनाथ, काय ही केली हृदयची गत, तव तयास सांगते ठाकुर. आईची प्रार्थना केली म्हणून, थोडे फार तयाला दाखवून, करील तयाचे समाधान, शांत करील मन त्याचे. मथुर बोलला कुठली आई, तुमचीच सर्व ही नवलाई, तुम्हीच दिली अवस्था ही, तयास आता शांत करा. आम्ही शृंगी भृंगीन परी, लोळू तुमच्या चरणांवरी, आम्ही करावी सेवाचा करी, कशास आम्हास अवस्थाया. मथुरनाथाने ऐकुनी भाषण, हासू लागले रामकृष्ण, यावर लोटले काही दिन, घडले नवल रात्रीला. पंचवटीस जाती रामकृष्ण, हृदय निघाला त्यांच्या मागून, अत्यद्भुत जाहले दर्शन, हृदय रामाला ते धवा. तयाला दिसले रामकृष्ण, नसती मानव साधारण, दिव्य देहधारी भगवान, तेजे उजळली पंचवटी. नसती भूवर तयांचे चरण, अधांतरी ते करीती गमन, पाहे चोळुनी चोळुनी नयन, तरीही दृश्य तेच दिसे. हृदय झाला आश्चर्यचकित, विचार करीतो आपुल्या मनात, काय बदल घडला येथ, तव पाहिले स्वशरीराला. देखे ज्योतिर्मय आपुले शरीर, आपण आहोत दिव्य नर, रामकृष्ण प्रत्यक्ष परमेश्वर, स्वजन्म त्यांच्याच सेवेस्तव. आपण केले शरीर धारण, त्यांची सेवा करावी म्हणून, जीवन रहस्य कळले पूर्ण, हृदय राम आनंदला. ओरडुनी म्हणे रामकृष्ण, सामान्य जीव नाही आपण, चला देशी विदेशी हिंडून, करूया उद्धार जीवांचा. आरडा ओरड त्याची ऐकून, तयाला वदले रामकृष्ण, तुझे ओरडणे परिसून, येतील धावून जनसारे. परी हृदय राम नसे ऐकत, रामकृष्ण वक्षी ठेवुनी हात, म्हणती आई या मूर्खा प्रत, त्वरित टाक जड करुनी. स्पर्श करिताच हृदयला, दिव्य भाव समूळ गेला, त्याचा आनंद सकळ लोपला, हृदय झाला जसाच्या तसा. हृदयला दुःख झाले बहुत, बाबांस म्हणाला रडत रडत, का जड केले मज प्रत, दिव्य आनंद शमविला. तयास म्हणती रामकृष्ण, तुवा गप्प बसावे म्हणून, तसे करावे लागले जाण, ना तरी सारे जन जमती. एवढे तेवढे होता दर्शन, करिसी आरडा ओरड महान, वेळ नाही आली अजून, तुझला दर्शन घडण्याची. मजला या सम कितीतरी नित्य, अद्भुत दर्शने होतात,
कितीतरी अनुभव येतात, परंतु कल्याण करी मी. तुझी जे धवा येईल वेळ, तेव्हा तुझला दिसेल पुष्कळ. या परी शांतविती कृपाळ, घालिती समजूत हृदयाची. हृदय ते धवा गप्प बसला, परी गोष्ट ती लागे मनाला. वाटे पुनरपी पाहिजे झाला, साक्षात्कार त्या सारिखा. बाबांजवळ बोलण्याची आता हिम्मत नव्हती त्याची. तयांना कळू न देताची, करू लागला जप ध्यान. एकदा पंचवटी खाली बसून, करीत असताना जप ध्यान. बरीच रात्र गेली होऊन, पडला निबिड अंधकार. रामकृष्ण ते धवा अवचित, फिरत गेले पंचवटीत. हृदय राम होता ओरडत, मामा धावा धावा हो. घाईने गेले रामकृष्ण, म्हणती नकोस जाऊ भिवून. मी येथेच आहे जाण, काय जाहले सांग मला. तो म्हणे करीत असता ध्यान, अंगाचा भडका गेला उडून. जणू देहास लागला कृशान, वेदना असह्य जाहल्या. ठाकूर अंगास लावूनी हात, म्हणती वेदना होतील शांत. मी आधीच बदलो तुझ प्रत, तपश्चर्या तुला नको. माझीच करावी सेवाचा करी, साधनांची नाही जरुरी. त्यांच्या हस्तस्पर्शाने सत्वरी, शमल्या तयाच्या वेदना. हृदयाच्या आले लक्षात, रामकृष्ण सांगती हेच हित. पुनरपि कधीही पंचवटीत, गेला नाही तो ध्यानाला. एकदा हृदयाच्या आले मनात, दुर्गा उत्सव अश्विनात. करावा आपुल्या गावात, ठाकुरास न्यावे समागमे. ऐसा विचार हृदयने केला, परंतु मथुरास नाही पटला. रामकृष्णांच्या जाण्याला, विरोध केला मथुरने. मग हृदयाचा विरस झाला, तसाच निघाला गावाला. उदास पाहुनी हृदयाला, अंतःकरण द्रवले बाबांचे. रामकृष्ण म्हणती त्याला, वाईट वाटून घेसी कशाला. तुझी पूजा पहावयाला, तुझ्या घराला येईन मी. आणिक उगाच सारा दिवस, करू नको तू उपवास. थोडासा तरी मध्यान्हास, फराळ नियमित करीत जा. हर्षित झाला वचन ऐकून, हृदय राम गावास येऊन. अश्विन शुक्ल षष्ठी पासून, दुर्गा पूजन आरंभ करी. सप्तमीस करिता आरती, रामकृष्णांची ज्योतिर्मय मूर्ती. प्रत्यक्ष हृदय रामा प्रती, दिसली वाटला आनंद. अत्यंत हर्षले त्याचे मन, म्हणे खरोखर झाले धन्य. आज जगदंबेचे पूजन, करिता जाहले सार्थक. परत येऊनी दक्षिणेश्वरास, हकीकत सांगे ठाकुरास. बाबा म्हणती त्या रात्रीस, वाटले पहावी पूजा तुझी. प्राप्त झाला भावावेश, धरुनी ज्योतिर्मय देहास. पातलो मग तुझ्या घरास, आणि पाहिले तव पूजन. एकदा म्हणाले रामकृष्ण, उत्सव तू करशील तीन.
करू पाहता चवथे पूजन, विघ्ने अनेक ओढवली. प्रयत्न झाले व्यर्थ सारे, परी करू शकला नाही उत्सव. ऐसा असे संबंध अभिनव, हृदयाचा श्रीराम कृष्णांसी. पहिल्या पत्नीचे होता निधन, हृदयने केले दुसरे लग्न. भोगेच्छा त्याच्या मनातून, न होई कधीही नाहीसी. तो असे काम कांचन वेडा, बाबांची साधना डोळ्यांपुढा. असूनही नाही घेतला धडा, राहिला कोरडा दयाळवी. रामकृष्णांचा शक्ती विकास, पडूनही प्रत्यक्ष दृष्टीस. घडूनही तयांचा सहवास, न आली तयाला भाविकता. मूळचाच स्वार्थ परायण, स्वार्थ त्याचा गेला वाढून. रामकृष्णांचे घ्यावया दर्शन, बहुत जन येऊ लागले. त्यांच्या सन्निधी असे हृदय, त्याला खुश केल्याशिवाय. दर्शनाची ही न होय सोय, बोलणे मग दूर राहिले. द्रव्य लोभ त्याचा वाढला, कुण लागली ठाकुरांना. नाना परीने बोध केला, व्यर्थ जाहला उपदेश. पुढे तर रामकृष्णांप्रत, हृदय राम लागे बोलत. प्रत्युत्तरे तो असे देत, श्रद्धा समस्त लुप्त झाली. नक्कल ठाकुरांची करावी, त्यांच्या प्रमाणे पदे गावी. भावावेश हृदय दाखवी, नृत्य करी बाबांसारिखे. भक्त मंडळीच्या समोर, बाबास देऊ लागला उत्तर. करू लागला चेष्टा फार, असह्य झाले तद्वर्तन. हृदयने सेवा केली विशेष, शेवटी ती तुकाच दिला त्रास. एक दिवस म्हणे बाबास, तुमच्या नशिबी खाणे नसे. तुम्हास पोटशूळ होतो, बघा बरे मी कसा खातो. बुवाजी जर मीच नसतो, तर कैची तुमची साधूगिरी. एकदा फारच दिला त्रास, बाबा म्हणती जगन्मातेस. माझ्या तोडिले बंधनास, मग का करविसी अशी दशा. प्राप्त जाहला भावावेश, समाधी लागली ठाकुरांस. प्राप्त होता अर्धबाह्य दशेस, बोलू लागले अंबेला. आई हृदय अजाण नर, माझी सेवा केली फार. इतुके कशाला त्याच्यावर, रागाविसी तू जगदंबे. पुनरपि झाले समाधी मग्न, इतुके सारे गेले होऊन. तथापि हृदयाचे वाकुडेपण, जशास तसेच राहिले. मंदिरात सुद्धा नोकरांना, त्याचा त्रास होऊ लागला. ठाकुर समजाविती तयाला, वाईट होईल परिणाम. हृदय म्हणाला बाबांना गुण, रासमणीच्या अन्ना वाचून. तुम्हाला गती नाही अन्य, म्हणूनी भिवनी वागतसा. परी नाही परवा मज लागून, जा म्हणताच मला येथून. तत्काळ दुसरीकडे जाईन, ऐसा अभिमान वाढला. मग इच्छा करीती सगळे, येथुनी हृदयने करावे काळे. व्याध जाता होईल चांगले, त्रास वाचेल सकळांचा. रामकृष्ण साधन कालात, जगदंबा पाहुनी बालिकेत.
तियेची पूजा असती करीत तैसेच हृदय करू केला. एकदा वार्षिक उत्सवात मथुरचा पुत्र त्रैलोक्यनाथ आपुल्या कुटुंबा समवेत काली मंदिरात पातला. तयाची एक कन्या लहान तिचेच हृदयने केले पूजन. त्रैलोक्यनाथाने रागावून नोकरीतुनी काढिले हृदयला. त्यापरी त्याचा संबंध संपला हृदय बाबांच्या सेवेस मुकला. तरीही करुणा घन बाबांना कळवळा असे तयाचा. ठाकुरांना मंदिरातून येती प्रसाद पात्रे 2. हृदयकडे एक पाठवून समाचार घेती तयाचा. इतुके सर्व घडूनही पुराण हृदयचे राहिले लोभी मन. ठाकुरास म्हणाला मामा आपण चला जाऊ दुसरीकडे. तुम्ही असता माझ्या जवळ बांधीन कालीचे दुसरे देऊळ. दोघेही काढू सुखात काळ ऐकुनी बोलती रामकृष्ण. मूर्खा आता मजला घेऊन दारोदारी करशील प्रदर्शन. याचना करुनी मिळविसी धन धिक्कार असो तुझ लागी. रामकृष्ण होता समाधिस्थ पश्चाताप पावले त्याचे चित्त. वाटे महापुरुषाच्या आश्रयात राहुनी लाभना घेतला. मग त्यांच्या शिष्यात मिसळून करी दुःख कमी करण्या प्रयत्न. आपुले मोकळे करुनी मन सांगे गोष्टी ठाकुरांच्या. रामकृष्णांच्या साधन काळी हृदयने थोर सेवा केली. म्हणून बाबांची शिष्य मंडळी आदर तयाचा ठेविती. बाबांचा बंधू रामेश्वर गाव तयाचे कामार पुकुर. तेथे निधन पावता सत्वर दक्षिणेश्वरास आली वार्ता. विचार पडला ठाकुरांना कसे कळवावे मातेला. फारच दुःख होईल तिजला पुत्रवियोगाच्या वार्तेने. प्रार्थिले मग जगदंबेला दुःख सहन ते करावयाला. शक्ती दे माझ्या मातेला नंतर गेले आईकडे. रामकृष्णांच्या वाटले मनात वृत्त असे दुःखद अत्यंत. धक्काच बसेल माते प्रत पुत्र निधनाच्या वार्तेने. बाबांनी ती रडत रडत मातेस कथिली हकीकत. ऐकुनी पुत्र वियोग वृत्त चित्त शांत तिने ठेविले. केवढे महादाश्चर्य वर्तले आईने बाबास समजाविले. एक दिवस तर जाती सगळे व्यर्थ शोक करू नको. ऐसा पाहुनी अद्भुत प्रकार ठाकुरास नवल वाटले फार. वारंवार ते नमस्कार करू लागले जगदंबेला. मथुरनाथाची बाबांवर श्रद्धा भक्ती असे फार. 14 वर्षे केली अपार तयाने सेवा ठाकुरांची. आपुले काम तो करी चोख अपार संपत्तीचा मालक. असूनही एकनिष्ठ सेवक झाला श्रीरामकृष्णांचा. वर्तमान युगाचे अवतार श्रीरामकृष्ण परमेश्वर. साह्य करावयाचा थोर मान तयाने मिळविला. तयाला आले होते कळून
आपुली सत्ता धनमान वैभव सुख यांची कारण कृपा श्रीरामकृष्णांची. केवळ त्यांच्या सेवे वाचून कोणतेही दुसरे साधन करावयाचे नाही कारण आपणा सद्गती मिळवाया. मथुरनाथाच्या चित्तास ऐसा असे दृढ विश्वास एकदा गळू झाले तयास अंथरुणास खिळला तो. त्याने हृदयाच्या बरोबर बाबास निरोप धाडिला सत्वर आपण येथे यावे लवकर दर्शनास मी आसुसलो. बाबा वदती मी नसे वैद्य जाणत नाही काही औषध नेणे उपचार नानाविध काय उपयोग जाण्याचा. ठाकूर येत नाहीत पाहुनी मथुर पाठवी बोलावणी फार आग्रह झाला म्हणून रामकृष्ण गेले भेटीला. रामकृष्ण आलेले पाहून आनंदाने बसला उठून म्हणाला बाबा मज लागून धूळ द्या तुमच्या पायांची. ठाकूर म्हणती पाय धूळ काय गळू बरे करील मथुर म्हणाला डॉक्टर सकळ बसले आहेत त्यासाठी. भवसागर जावयाला तरुण पाय धूळ मी घेतो मागून भक्ती विश्वास त्याचा पाहून समाधी लागली बाबाला. समाधी मग्न श्रीरामकृष्ण मथुरनाथ त्यांचे चरण आपुल्या मस्तकी करी धारण आनंदाश्रू गाळीतसे. थोड्याच दिवसांमध्ये चांगले मथुरला बरे वाटू लागले. ठाकुरांचे होते आगळे प्रेम मथुरनाथावर. भावावस्थेत एके दिवशी सांगते झाले मथुरासी जोवर तू जिवंत ससी राहीन तोवरी दक्षिणेश्वरी. मथुरनाथास होते माहित रामकृष्ण रूपाने साक्षात जगदंबा असे रक्षण करीत भयभीत यास्तव जाहला. मथुर म्हणाला नम्रता धरूनी पुत्र द्वारका आणि पत्नी कुणाच्या स्वाधीन त्यांना करुनी सांग बाबा म्या जावे. तेही आहेत तुमचेच भक्त त्यांच्या हितासाठी तुम्ही येथ रहावे असती तोपर्यंत एवढी विनवणी ऐकावी. ठाकूर भावा वेशात मग्न म्हणती असती जोवर दोघे जण तोवर येथे मी राहीन समाधान आता झाले का. आणि खरोखर तैसेची घडले दोघेही जेधवा निवर्तले. रामकृष्ण आजारी पडले आणि सोडिले दक्षिणेश्वर. रामकृष्णांची सेवा अनन्य केली दैवत समजून श्रद्धा भक्ती केवढी महान धन्य मथुरनाथ विश्वास. सन 1871 जुलै महिना असता प्राप्त दुखण्यात पडला मथुरनाथ असाध्य जाहला आजार. बिघडली एवढी प्रकृती बोलण्याचेही कष्ट होती रामकृष्ण आधीच जाणती आयुष्य संपले तयाचे. मथुरनाथाच्या दुखण्यात समाचार त्याचा घ्यावया प्रत. स्वतः बाबा नव्हते जात पाठविती नित्य हृदयला. हृदय राम त्याचे कडे जाऊन
त्याचा समाचार येई घेऊन बाबास करीतसे निवेदन प्रकृतिमान मथुरचे. शेवटच्या दिनी हृदयलाही ठाकुरांनी धाडिले नाही. बाबा जाणती सर्व काही अंतकाळ आज मथुरचा. त्या दिवशी ते दुपारपासून आपुल्या खोलीत राहिले बसून भले मथुरचे करावे म्हणून समाधी लावूनी बैसले. दक्षिणेश्वरी असे शरीर परी ज्या ठिकाणी होता मथुर. ज्योतिर्मय मार्गे सत्वर दिव्य शरीराने पातले. मथुरनाथ भक्त महान तयाच्या मागे उभे राहून ज्योतिर्मय मार्गाने गमन करविले आपुल्या भक्ताचे. पुण्याईने होई जो प्राप्त दुर्लभ स्वर्गलोकाप्रत. निज भक्ताला होते चढवित श्री रामकृष्ण दयाघन. 5 वाजता सायंकाळी ठाकुरांची समाधी उतरली. हृदय रामाला हाक मारली सांगते झाले तया प्रती. जगदंबेच्या सख्या येऊन करुणी मथुरचा सन्मान. दिव्य रथात त्याला बसवून घेऊनी गेल्या देवी लोकी. मथुरचा घ्यावया समाचार देवालयातील नोकर. कारभारी तो खजिनदार गेले होते तयाकडे. सकळ मथुरच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार केल्यावर रात्री 9 वाजल्यावर दक्षिणेश्वरला परतले. तयांनी येऊनी सांगितले सायंकाळी 5 वाजले. तेव्हाच देहावसान जाहले मथुर बाबूंचे गंगातीरी. खरोखर मथुर अलौकिक रामकृष्णांचा स्वेच्छा सेवक. अवतार लीलेस सहाय्यक होण्याचा मान मिळविला. मथुरचा केवढा दृढ विश्वास बाबांची सेवाच आपणास साधन होईल परमार्थास. जाणतसे तो निश्चये. अर्पिले आपुले तन मन धन इष्ट देवता रामकृष्ण. मानुनी अनन्य सेवा करून हित साधिले इह परलोकी. कृपा बाबांची मिळवून परलोक लाभ घेतला करून. मथुरनाथ भाग्यवान भगवान भक्तीने वश केला. हृदय राम मथुरनाथ साधन काळी सेवा यथार्थ. करुणी करीती जन्म सार्थ अमर जाहले दोघेही. पुढील काळी शिष्य मेळा ठाकुरांकडे जे धवा आला. त्यांनी पुसले रामकृष्णांना काय जाहले मथुरचे. भाग्य तयाचे केवढे थोर सेविला साक्षात परमेश्वर. धन्य धन्य झाला मथुर सार्थक केले जन्माचे. आम्हास वाटते गेला सुटन जन्म मरणांच्या फेऱ्यातून. यावर सांगती रामकृष्ण समजावूनी निज शिष्यांसी. कोठे तरी राजकुळात जन्मला असावा तो निश्चित. जोवर वासना असे मनात तोवर जन्म मरण असे. भोगवासना मनातून गेली नसता जन्म मरण. मथुरने केले पुण्याचरण म्हणून जन्मला थोर कुळी. मथुरनाथाच्या मृत्यूनंतरी त्याच्या मागे दक्षिणेश्वरी
तशीच ठेविती व्यवस्था सारी कारभारी मंदिराचे. रामकृष्णांचे पावन चरित वाचता ऐकता होईल हित. परमार्थ लाभ होईल त्वरित साधक सिद्ध होत असे. माया मोह पडो गळून हृदय ग्रंथी पडो तुटून. परमेश्वराचे घडो दर्शन होवो सार्थक जीवनाचे. श्रीराम कृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित सेऊनी धन्य भावया. इति श्रीराम कृष्ण कथामृताचा 20वा अध्याय. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.